आज या ठिकाणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री यांनी कार्यक्रम पटला कन्फर्म केलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराजस्व अभियान आणि पुढच्या मैदानावर या ठिकाणी सभा होणार आहे. त्याच्या तयारीनिमित्त आज या ठिकाणी आपण इथं आलेलो. मुख्यमंत्री साहेब यांनी नेहमी फलटणचा फायदा झालेला आहे आणि विविध विकास कामाच्या घोषणा या अपेक्षित आहेत. मुख्यमंत्री साहेबांना फलटणला येण्यापूर्वी एक बैठक लावण्याची विनंती पण आम्ही केलेली आहे की फलटण तालुक्याच्या विकासाचा आराखडा भविष्यातील पुढच्या 50 वर्षाच्या नगरपालिकेच्या संदर्भामधल्या अडचणींचा निवारा 24/7 पाण्याची योजना असो किंवा रस्ते असो किंवा भविष्यातील होणारं विमानतळ असो, या सर्वाचा आढावा घेऊन अपेक्षितरित्या मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी यावेत. मुख्यमंत्री साहेब राजस्व अभियानाला येणार आहेत, पण येण्यापूर्वीच मुख्यमंत्री साहेब भरपूर काय आपल्याला देतील. तालुक्याचं बहुतांशी कामं मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि असा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही 22 जुलैच्या आसपास 2-4 दिवस आसपास कार्यक्रम या ठिकाणी कन्फर्म होईल. 20 तारीख होईल किंवा 22 तारीख होईल. कार्यक्रम कन्फर्म झालेला आहे. त्यामुळे आढावा घेण्याच्या संदर्भात या ठिकाणी आलो. पत्रकार बंधू आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद. दादा, काल श्रीराम कारखान्याची सभा झाली, त्या ह्याच्यावर तुमच्यावर आणि संपूर्णच म्हणजे खासदार गटावर सडकून टीका करण्यात आली, त्याबद्दल काय सांगाल? आता सडलेल्या मेंदूतनं सडकच बाहेर निघणार. तुम्ही जर उकिरड्यामधनं त्या ठिकाणी चांगलं स्वच्छ निर्मळ विचार बाहेर निघतील असं काय अपेक्षा करणं आमची अपेक्षा कधी नसते. गेल्या 10 वर्षात बघतोय की कधीही त्यांनी फलटणच्या दृष्टीने सकारात्मक असा कुठलाही विचार मांडला नाही, प्रकल्प आणण्यासाठी कुठला प्रयत्न केला नाही. आम्ही नीरा देवघर असू, धोंबलकडी बारामळी असू, रस्ते असू, प्रांत कार्यालय असू, RTO असू, उपजिल्हाधिकारी कार्यालय, सातत्याने विमानतळ असू, रेल्वे असू, या प्रकल्पांसाठी फलटणच्या विकासासाठी लढतो. आणि काही माणसं हे आम्हाला नावं ठेवण्याकरता फक्त तोंडाचा वापर करतात आणि त्यांच्याकडून तेवढंच अपेक्षित आहे. 17 वर्षांनी पाणी आता कामगारांनाही लक्षात यायला पाहिजे की हा डाव आहे. श्रीराम सहकारी कारखाना जेव्हा यांनी या ठिकाणी बंद पाडला होता श्रीराम मंदिरामध्ये बैठक घेऊन, तेव्हा लोकांना तडपवलं, तरसवलं. त्यानंतर कारखाना ताब्यात घेतल्या, 45 एकर जमीन विकली, कामगारांची कॉलनी पाडली आणि मग कारखाना दुसऱ्याला चालवायला दिला. तीच अवस्था यांनी साखरवाडी कारखान्याची केली. साखरवाडी कारखान्याचा कर्ज पुरवठा रोखला, साखरवाडी कारखाना अडचणीत आणला, NCLTत गेले आणि साखरवाडी कारखान्याचा निलाव करून 12,000 सभासदांचा हक्क, 12,000 सभासदांचा साखरवाडीच्या सभासदांचा हक्क काढून धारू नावाच्या खाजगी माणसाला हा कारखाना त्यांनी दत्त इंडिया नावाच्या कंपनीला दिला. तोच प्रयोग फलटणमध्ये करायचा आहे. श्रीराम कारखाना यांना चालवायचा नाही, श्रीराम कारखाना बंद पाडायचा आहे आणि तो त्या धारूला चालवायला देण्याचा किंवा विक्रीचा दोन्ही मिळून एकत्र त्यांनी घाट घातला आहे. जसा साखरवाडी कारखाना देशोधडीला लावून त्यांनी कामगार असतील, त्या ठिकाणचे 12,000 लोक असतील, ऊसाची पेमेंट सुद्धा रामराजांनी तोंड बघून दिली. बाबा नासिरबाई आमचं काम करतात, आबा आमचं काम करतात, तर त्या लोकांना कमी दराने पेमेंट दिली की बाबा ह्यांचं पेमेंट काढा, त्यांचं पेमेंट काढा. सरसकट ज्या ठिकाणी 52 कोटी रुपये थकबाकी होती शेतकऱ्यांची, ती 52 कोटी रुपये दिली नाही. धारो या त्यांच्या हातातलं भावलंय आणि तो ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे फलटणच्या सर्व सहकार्याला गिळंकृत करायला निघालेलं भावलंय आणि आमचा त्यांना जाहीर विरोध आहे. मला त्या ठिकाणी मी काल माझ्या पत्रकारांना दिलेल्या निवेदनामध्ये मी सांगितले की यांनी मालोजी बँक काय केली, आजी आजोबांनी काढलेली बँक दिली बुलढाणा बँकेला, चालवली का नाही चालवली, बँकेचं वाटोळे केलं, बँक शोषून घेतली. दूध संघ काय केला, दूध संघ बंद पडला, दूध संघाचा निलाव केला, झालं ना. त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचं काय केलं, फलटणची मार्केट कमिटीचं काय केलं, नगरपालिकेचा 18 वर्षाचा गाळ आता नगराध्यक्ष महोदयांनी काढलाय.
ते नगराध्यक्षांवर गटराच्या विषयावर बोलले. मी काल बोललो गटराच्या विषयावर तुम्ही बोलता, अख्खं गटरच 124 कोटीचं तुम्ही खाल्लं. आज कुठल्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्या शहराच्या एकाही माणसाचं त्या गटराला कनेक्शन जोडलं गेलंय का? आणि अशा परिस्थिती असताना सगळ्या संस्था मोडल्या, बर्बाद केल्या, वाटोळं केलं. मी कालच सांगितलंय की ही फलटण शहराला ही लागलेली हे आणि यांची भावंड ही कीड आहे आणि रोज संस्था मग आमचा विरोध या ठिकाणी सहकारी कारखान्याला चालवायला देण्यास अजिबात आमचा विरोध नाहीये. साखरवाडीचा प्रयोग करायला ते बंद पाडून दारूच्या घशात आणि दारूच्या मागणं कारखाना ह्यांनाच घ्यायचा आहे. दारूच्या मागणं, दारू कोण नाही, दारूचा गुरु आणि दारूचे मालक हेच आहेत. दारू फक्त भावलंय तर आमचा त्याला विरोध आहे. आणि या ठिकाणी सहकार चळवळ मुळीत नाही निघाली पाहिजे. सहकार आम्ही कधीही श्रीरामला जवाहरला चालवायला दिला, आम्ही कधी विरोध केला नाही. तुम्ही कारखाना शेतकऱ्यांकडनं चालवता येता, चांगलं करण्याकरता कारखाना चालवायला घेता की आम्ही चांगलं करू, पुनर्जीवन करू, अमकं करू, तमकं करू. आणि कारखाना घेतल्यानंतर मात्र तुम्ही भाडेतत्वावर चालवायला देता किंवा भागीदारी करता किंवा दुसऱ्याला चालवायला देता. शेतकऱ्यांची फसवणूकच आहे ना. हनुमंतराव पवारांच्या नेतृत्वाखाली चांगलं जी आपली डिस्टलरी होती, 5 कारखाने डिस्टलरी अण्णांनी एकत्रित केली, विकत घेतल्या 5 कारखाने. कारखाना चांगला चालवला होता, पण अण्णांना अडचणीत आणलं, ऊस बाहेर घालायला लावला, झोनबंदी उठवली आणि अडचणीत आणून कारखाना त्या ठिकाणी महादेवबाबांची अंत्ययात्रा काढली. आता ह्या सगळ्या गोष्टीचा हाच पॅटर्न त्यांनी साखरवाडीला वापरायचा आहे. ह्यांना आत्ता कारखाना चालवायचा नाहीये, आत्ता माझ्या नावावर वोट ठेवायचं, की हे विरोध करतात. पण त्यांना खऱ्या अर्थाने हा कारखाना पूर्ण अडचणीत आणायचा आहे. शेतकऱ्यांकडनं पैसे गोळा करायला नाटक करायचं, पण हा कारखाना त्यांना धारूला विकायचा आहे आणि धारूच्या नावाने स्वतःच्या कुटुंबाकडे भविष्यात तुम्हाला ट्रान्सफर झालेले दिसतील. मला हे पत्र आम्हाला होऊन द्यायचं नाही आणि याला आमचा जाहीर विरोध आहे. आपल्या सहीचं पत्र आहे, त्याचा एक काल उल्लेख झाला, त्यामुळे माझ्या सहीचं पत्र आहेच, मी त्याला नाकारत नाही. मग आमचा विरोध काय आहे की खाजगी कारखान्याला देऊ नये. तुम्ही शासनाने, आपण त्या ठिकाणी 180 सभासदावर निवडणूक करायला निघाला होता. आम्ही काय प्रशासना या ठिकाणी मागितला होता, 180 सभासदांवर तालुक्यातल्या जवळपास 14,000 लोकांचे तुम्ही मतदानाचे हक्क हिरावून घेतले होते आणि त्याच्यासाठी आम्ही प्रशासक त्याच्यावर आणला होता. तुम्ही भांडून कोर्टात जाऊन कारखाना तुम्ही प्रशासक रद्द करून कारखाना आणला, मग चालवा ना तुम्ही. जव्हार का पळून गेला त्याचा का करा. जगामधला पहिला कारखाना जो असा आहे की भाडं कमी होत गेलं, 7.5 कोटीनं 5 वरनं 1.5 कोटीवर, असं कुठेही झालं नाही. एवढा असा उघड्या डोळ्याने बघणारा भ्रष्टाचार कुठं बघायला मिळाला नाही. आणि तरी सुद्धा यांचं समाधान होत नाही. 45 एकर जागा जशी बगलबागच्यांनी विकली, त्याच्या मागं कोणी तालुक्याला माहिती आहे. अख्खा कारखाना विकायचा. विमानतळावर त्यांनी आक्षेप घेतला, आजी आजोबांनी दिलेला विमानतळ विकायला निघाले होते. हे सगळं फलटण यांना विकायचं आहे, नाव माझं. आणि या ठिकाणी धारूला पुढे करून कारखाना बंद करायचा, कामगारांना रस्त्यावर आणायचं, कामगारांना आक्रमक करायचं आणि हा कारखानाच विकून टाकायचा, हा डाव आहे. हा डावाला आमचा विरोध आहे.